कसबा गणपती पुण्याचा ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि परंपरेला धरून त्यांचं काही ना काहीतरी एक वेगळेपण असतं. तेच वेगळेपण हे गेल्या कित्येक वर्षांपासून ते जपत आलेलं आहे. असंच आपण जसं बघू शकतो की आत्ता जिकडे कसबा गणपती विराजमान होणार आहेत तिकडे एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. गेल्या मागच्या वर्षीपासून अष्टविनायक हे त्यांची थीम आहे आणि मागच्या वर्षी पहिला अष्टविनायकाचा गणपती आणि यावर्षी दुसरा म्हणजेच सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपतीची प्रतिकृती ते इकडे साकारणार आहेत. आपण हेच जाणून घेऊयात कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांच्याकडून की नक्की काय नाविन्यपूर्ण असणार आहे आणि काय वेगळेपण जे जपतात काय पद्धतीचं यावर्षी गणपतीचं देखावा असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. अध्यक्ष तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. काय तयारी आहे आणि काय देखावा असणार आहे यावर्षी? येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होती आहे. हा फक्त पुणेकरांचा नाही तर हा आपल्या महाराष्ट्राचा आणखी जगभरात पोचलेला असा हा सुंदर असा गणेशोत्सव की गणपतीच्या छत्रछायेखाली धर्माच्या छत्रछायेखाली समाजाचं संघटन करून प्रबोधन करण्यासाठी हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला उत्सव 132 वर्षात अनेक त्याच्यात स्थित्यंतर आली. पण मानाचा पहिला श्री कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे म्हणून आम्हाला हा मान मिळालेला आहे. साधेपणा शिस्त आणि परंपरा जपत यावर्षीचा गणेशोत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे श्री गणेश. त्यापैकी अष्टविनायकाचं महत्त्व हे आपल्याकडं खूपच मोठं आहे. 12 महिने अष्टविनायक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चा होतात. तर श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मागच्या वर्षी असं ठरवलेलं होतं की आपण एक सलग 8 वर्ष 8ही मंदिरातल्या गाभाऱ्याची सजावट म्हणून आपण इथं करणार आहोत. तर या मागच्या वर्षी मोरगावची गेली ती यावेळेला सिद्धटेकची आपण करणार आहोत. हुबेहूब प्रतिकृती आमचे गिरीश कोळपकर जे सजावटकार आहेत त्यांनी ही साकारलेली आहे. आणि पारंपरिक पद्धतीचा गणेशोत्सव म्हणजे काय नेमकं तर जसं 132 वर्षापूर्वी पालखीतनं गणपतीची मिरवणूक निघायची गणपती आणला जायचा तशा पद्धतीनेच ती यावर्षी पण होणार आहे. चांदीच्या पालखीमध्ये गणपतीला विराजमान करून उत्सव मंडपात आणून त्याची विधियावत प्राणप्रतिष्ठापना आपण करणार आहोत. पारंपरिक गणेशोत्सवामध्ये पार्थिव गणेशाची मूर्ती आणणं त्याची प्राणप्रतिष्ठापना करणं 10 दिवस त्याच्यासमोर गजर करणं नामघोष करणं ब्राह्मणस्पती सूक्ताची आवर्तनं असतील अथर्व शीर्षाची आवर्तनं असतील गणेशाग असतील सत्यविनायक पूजा असतील ह्या सगळ्या धार्मिक ज्या काही आपल्या रीतिरिवाज आहेत ते करत असताना त्याच्यातला सगळ्यात मोठा जो भाग आहे तो म्हणजे गणपतीचं विसर्जन. कारण हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आहे की सृजन आपण करतो आणि सृजन केल्यानंतर विसर्जन करतो. हे एक चक्र आहे निसर्गाचं की निसर्गातून तत्त्व घ्यायचं आणि ते परत निसर्गालाच अर्पण करायचं म्हणजे तो पारंपरिक गणेशोत्सव. आणि तो श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी त्याच पद्धतीने करतं. यावर्षी श्रींची प्राणप्रतिष्ठापना कणेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज करणार आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी त्यांच्या मठामध्ये मोठे याग केले होते. 40 लाख लोक तिथे सहभागी होते. अत्यंत सामाजिक काम करणारे अशी महान विभूती आहे आणि त्यांचा आम्हाला यावर्षी सहवास लाभणार आहे. पारंपरिक पद्धतीने इथनं गणपती आणण्यासाठी आमची मिरवणुकीची सुरुवात होईल. आमच्याकडं 3 पथकं संघर्ष आहे शौर्य आहे आणि श्रीराम पथक सहभागी होईल. सनई चौघडा आहे. नंतर देवळणकर बंधूंचं नगारावादन आहे. हे जे पारंपरिक वाद्य आहेत आपले नगारा सनई चौघडा आणखीन ढोल ताशा ह्याच्या निनादामध्ये गणपतीचं आगमन होणार आहे. आणि 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. त्याचबरोबर आम्ही स्त्री शक्ती मजबूत कशी होईल त्याचा एक आम्ही यावर्षी एक योजना केलेली आहे
की महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीने ह्या 10 दिवसात समाजाचं प्रबोधन पण करणार आहोत. तसंच मोबाईलच्या विळख्यामध्ये आपण सध्या सगळे अडकलेलो आहोत, त्याच्यापासून कशी सुटका करायला लागेल. कारण प्रबोधन हा गणेशोत्सवाचा मूळ गाभा आहे आणि तो आपण त्याच पद्धतीने त्याचा वारसा आपण चालवणार आहोत. नक्कीच. प्राणप्रतिष्ठा किती वाजता होणार आहे आणि मिरवणूक कशी असणार आहे यावर्षी? 11:37 श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते. आणि मिरवणूक अत्यंत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये, मोरयाच्या जयघोषामध्ये आमचे जे मूर्तिकार आहेत धोंडफळे, अभिजित धोंडफळे, की ज्यांचा मोदी साहेबांनी त्यांच्या मन की बातमध्ये उल्लेख केलेला होता. यावर्षीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ती आपल्या कोकणातल्या लाल मातीमध्ये बनवलेली मूर्ती आहे. म्हणजे शाडूच्या पुढची पायरी ही मूर्तीचं विघटन 30 मिनिटात होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मूर्तिकार धोंडफळ्यांनी एक पेटंट घेतलेलं आहे. त्याच्यात भाताची तुसं वापरून त्याचं एक मिक्सचर तयार केलेलं आहे की आपल्या साध्या मातीलासुद्धा चिरे न पडता उत्कृष्ट अशी गणपती बाप्पाची मूर्ती त्यांनी साकार केलेली आहे. आपल्याला जसं माहिती आहे वर्षानुवर्ष गणराया हे चांदीच्या सिंहासनावरती विराजमान होतात, तर त्याचा नक्की काय इतिहास आहे? 1983 साली तोपर्यंत आमच्याकडं लाकडी पालखी होती. त्यावेळेला आम्हाला राजकुमार अग्रवाल साहेबांनी चांदीची पालखी डोनेट केली. तर बाप्पा चांदीच्या पालखीत नाही येत होता, तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, सभासद, विश्वासांनी ठरवलं की बाप्पा आता आपण चांदीच्या सिंहासनावर विराजमान करू. तर तो 1990 साली आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून 92 साली आम्ही चांदीचा सिंहासन तयार केलं. आणि मग आता ती ओळखच बनलेली आहे की कसबा गणपती हा चांदीच्या सिंहासनावर विराजमान होतो. तर मी सगळ्या दर्शकांना आवाहन करेल की नक्की या 10 दिवसामध्ये श्री कसबा गणपतीच्या दर्शनाला या. मंगल.